लोणावळा स्टेशन. तर मित्रांनो आपली 1, 2, 1, 1, 5 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर जंक्शन सिद्धेश्वर एक्सप्रेस आलेली आहे. भावा शांत हो भाई, 130 गेले टॉप स्पीड. ओ शेट, ओ शेट. सूर्य केवढं जवळच, सूर्य आणि चंद्र केवढं जवळून दिसतोय बघा. So you're tuning guys, my name is Tanish and you're watching Tanish the Explorer and Gaming. तर मित्रांनो फायनली आज 1 वर्षानंतर परत एकदा मी चाललोय अक्कलकोटला. आणि मित्रांनो यावेळी मी माझ्या पूर्ण फॅमिली बरोबर जातो. मतलब पूर्ण तर नाही, मतलब की इकडले मुंबईमधली अर्धी फॅमिली जाते. माझे जे मोठी मावशीची फॅमिली नाही जात आहे. मतलब की आरव, अभिज्ञा ते आणि ते दोघं नाही जात आहे. आम्ही माझी आजी नीतू मावशी आणि नीतू मावशीचा नवरा मतलब की विनोद काका, मी, पप्पा, मम्मी आणि समीर काका आणि राहुल चालले अक्कलकोटला. आणि आम्ही चाललाय 12115 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस. ती गाडी डेलीची आहे वाटतो. हां डेलीची आहे. डेली निघते CSMT वरून 10:40 आणि तुम्हाला पोहोचवते सोलापूरला 6:45. टोटल नंबर ऑफ हॉल्ट्स आहे 9 आणि ते आहे दादर, ठाणे, कल्याण, पुणे, दौंड, जीऊर, कुर्डुवाडी, मोहोळ आणि सोलापूर जंक्शन. तर मित्रांनो आम्ही खूप जास्त अक्कलकोटला फिरणार आहे. खूप मजा येणार अक्कलकोटला, म्हणून माझी अक्कलकोटची सिरीज तुम्ही पाहायला विसरू नका. आता तुम्हाला व्लॉग्स भेटतील. हा व्लॉग वाटतो तुम्हाला संडेला येत असेल हा व्लॉग वाटतो. आणि आपली स्लीपरची तिकीट आहे 320 रुपयाची. तर मित्रांनो आज तारीख आहे, थांबा तुम्हाला यकीनच नाही बसत. हे बघा मित्रांनो थर्सडे 11 जून. आम्ही याच तारखेला निघणार आहे 9:30 वाजता घरातून. मग मी तुम्हाला भेटतो 9:30 वाजता घरातून निघताना. तोपर्यंत बाय बाय. तर मित्रांनो मी फिलहाल तर पोचलोय खार रोड रेल्वे स्टेशनला. मित्रांनो हे बघा किती जास्त सुंदर दिसतोय खार रेल्वे स्टेशन रात्रीच्या 10 वाजता. मित्रांनो हे बघा हे माझे विनोद काका, हे पण यांचं पण गाव रत्नागिरी, हे काय ते बोलतात चांदेराई आहे. बघा मित्रांनो रात्रीचा व्ह्यू खार रेल्वे स्टेशनला. तिथे समोर इंडिकेटर्स, इथे पण जरा असे सूचना, इथे इंडिकेटर्स. परत पप्पा, मावशी, आजी, मम्मी सगळे येत आहे. ते सगळे मागे आहे. हे बघा माझे पप्पा उभे आणि आम्ही दोघं वरती आलोय. मित्रांनो हे बघा माझी मावशी, आजी, मम्मी आणि पप्पा. तिला घाबरायला होतो एस्केलेटरनी, अजून स्टेअर. तर मित्रांनो हे बघा आपली ट्रेन आलेली आहे चर्चगेट 10:02 खार रोडला. गर्दी खूप जास्त आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला भेटतो थेट सीधा दादर रेल्वे स्टेशनला. तर मित्रांनो जी पुराणी सिमेंट CMU असायची ना त्याच्यासारखाच इथं इंटिरियर आहे बघा. ब्लू सीट्स बोंबार्डियर EMU मध्ये. तर मित्रांनो मी फिलहाल तर आहे दादर रेल्वे स्टेशनला, दादरच्या वेस्टर्न साईडला. तर मित्रांनो सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वेला कनेक्ट करणारा ब्रिजवर मी उभा आहे, मतलब चालतोय. आपली गाडी ऑब्विसली प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर येणार आहे. तर मित्रांनो इथे अजून एक लोकल आलेली आहे. बाय द वे मित्रांनो आता आपली गाडी थोडं ती येईल 10:32 आले. 10:40 CST वरून निघेल. 10:50 दादर रेल्वे स्टेशनला येईल आणि 10:53 सुटेल दादरवरून. मित्रांनो आधी गाडी तेव्हा मी दादरला आलो तेव्हा 10:18ची गाडी लावली होती, त्यानंतर 10:02ची, त्यानंतर आता जस्ट अंडरसन मेडा CMU गेली 9:51ची. 1 तास लेट, मतलब पाऊण तास लेट. आणि फायनली आता इंडिकेटर बदललेलं आहे 10:22ची आता लोकल येणार CST. 12115 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस सोलापुर सिद्धेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेस 10:53 पर प्लेटफॉर्म क्रमांक 10 पर आने की संभावना है. मित्रांनो
इथे न्यूली पेंटेड CMU वाले परेल बाउंड परेल. तर मित्रांनो आपली 1, 2, 1, 1, 5 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर जंक्शन सिद्धेश्वर एक्सप्रेस आलेली आहे. तर मित्रांनो आता मी तुम्हाला ट्रेनमध्ये बसल्यानंतर भेटतो. डिपार्ट फ्रॉम दादर. हे बघा मित्रांनो पॅरलर करते आम्ही, लोकल नाही ती अराईव्ह करते. हे बघा मित्रांनो स्पीड पकडलेली आपल्या सिद्धेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेसनी. आता स्पीडोमीटर पण चालू करणारच आहे मित्रांनो, रिलॅक्स. मित्रांनो अक्कलकोटच्या प्रवासाला झालेली आहे सुरुवात. मित्रांनो माझ्याबरोबर एकदा बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. स्किपिंग माटुंगा. गाडीची स्पीड बघा मित्रांनो. हे बघा टॉप स्पीड 102 आणि आता जो स्पीड आहे बघा 97 आणि कुर्ला कार शेड राऊंड आणि हे बघा मित्रांनो मी जरा लेट चालू केलं आहे स्पीडोमीटर म्हणून तुम्हाला इथे 1 किलोमीटर दाखवत असेल. जरा 5 किलोमीटर वाढवा म्हणजे समजा हा 6 किलोमीटर आहे. आणि लिटरली ॲव्हरेज स्पीड बघा किती आहे 83. पॅरलर ओव्हरटेकिंग टू कल्याण स्लो लोकल. ही आपली दुसरी ओव्हरटेकिंग आहे. पहिली ओव्हरटेकिंग मी तुम्हाला दाखवली आहे. तुमच्यासाठी पहिली आहे पण माझ्यासाठी दुसरी आहे आणि समोरून ट्रेन पण येत आहे बघा. हा स्टेशन कुठं आहे बघू बघू बघू. पण तो घाटकोपर आहे. येस घाटकोपर आहे. मित्रांनो इंटिरियर दाखवूया बघा. इथे 6 लोक बसतात आणि इथे 2 आणि बघा इथे चार्जिंग सॉकेट आहे. इथे सीट नंबर. इथे विंडो 2 साईड आहे. विंडो बंद करायच्या आधी ही मही आणि इथे होल्डर आहे. परत जे सीट नंबर एक छोटी सी प्यारी सी विंडो आणि वर मित्रांनो हे बघा वर एकदम साधा सुद्धा ते फक्त सीट नंबर लिहिले बाकी काय नाही. तिसरी ओव्हरटेकिंग माझ्यासाठी आणि दुसरी तुमच्यासाठी. पाचवी ओव्हरटेक नाही चौथी ओव्हरटेकिंग माझ्यासाठी तिसरी ओव्हरटेकिंग तुमच्यासाठी. हा कुठला कांजूरमार्गच्या नंतर भांडूप स्टेशन. मित्रांनो इथे आलेला आहे मुलुंड. मित्रांनो इथे देव पितोरदा सर राहतात म्हणून मी जेव्हा पण सेंट्रल रेल्वेमध्ये येतो मुलुंड नक्कीच दाखवतो. कारण की देव पितोरदा सर माझे फेवरेट यूट्यूबर आहे. मित्रांनो आता स्किप झालेला आहे. फिरायला तर मुलुंड
त्याच्यानंतर आहे ठाणे. हे बघा मित्रांनो, ठाणेचा आउटर किती जास्त ब्युटिफुल दिसतो. काका आम्ही जात आहे कुठे? सोलापूर. अक्कलकोट. सोलापूर अक्कलकोट. हां बोला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अरायव्हिंग ॲट ठाणे. हां हां तर ठाण्याला थांबते. आपल्या गाडीचा टायमिंग होता 23:17. आता झालेले 23:23. आपल्या राईट हँड साईडला आलेलं आहे स्टेशन. हे बघा मित्रांनो, आपल्या राईट हँड साईडला स्टेशन ऑलरेडी आलेलं आहे. आता ट्रेन आपली थांबते. हे बघा मित्रांनो, ही लोकल ट्रेन आम्हाला पॅरलर ओव्हरटेक करते. आता आम्ही थांबू तर फक्त ओव्हरटेक होईल. प्लीज थांब लवकर. थांब 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 मान खायचं. ओ सॉरी थांब थांब. ओ फायनली थांबली. हिने आम्हाला ओव्हरटेक केलेला आहे. नाही चालेल, पॅरलर ओव्हरटेक. डिपार्ट फ्रॉम ठाणे. आपल्याकडे किती वेळ येतं ते नाही माहिती, पण इथे कुठल्या तरी गाडी बरोबर पॅरलर होत आहे आम्ही. हे बघा मित्रांनो, आम्ही पॅरलर करताय ट्रेन बरोबर. हे बघा मित्रांनो, इथे बोंबाडिया EMU पण उभी आहे. एमटी रे. तर मित्रांनो, आपली ट्रेन जाणार वाया कलवा मुंब्रा. आणि जिथली मी तुम्हाला गाडी दाखवली ना, ती वाटतं LTTवरून निघाली आणि ती हे काय बोलतात ते ती पारसिकला जाणार आणि आम्ही कलवा मुंब्रा. स्किपिंग कलवा रेल्वे स्टेशन ॲट 97 स्पीड. आणि हे बघा मित्रांनो, इथे कलवा कारशेड वाटतं आम्हाला एक रेट्रोफिटेड EMU भेटेल. नाही भेटली यार, संपला कलवा कारशेड वाटतो. ते नाही वाटतो. हाय इथे हाय. काय बोलत चाललं. वैसे मित्रांनो, आता आपल्या जर्नीची सगळ्यात फर्स्ट ट्रॅव्हल येणार आहे. हे बघा मित्रांनो, आता जस्ट टनल. हे बघा, आता हे दोन ट्रॅक जराशे लांब जात आहे. आता टनल येतो. बाय द वे, हे बघा समोर CST लोकल. येस मित्रांनो, टनल आहे बघा. माय गेस इज राईट. माय गेस इज ऑलवेज राईट. सेकंड टनल ऑफ आवर जर्नी. मित्रांनो, ही टनल 20-30 सेकंड आधी चालू झाली होती, पण मी तुम्हाला दाखवू नाही शकलो. हे बघा, हा ब्रिज होता. हे बघा. तर मित्रांनो, चुकून परत एकदा स्पीडोमीटर बंद आला होता. हे बघा, आता मी जस्ट दिवाला चालू केलं स्पीडोमीटर. हे बघा, मॅक्स स्पीड पण कमी झाली. तुम्ही लक्षात ठेवा, मॅक्स स्पीड 108 होती. ठीक आहे. दिवा जंक्शन. सावली ओव्हरटेकिंग तुम्हाला ही 4थी असेल आणि पण मला 6वी आहे.
मित्रांनो आता बघा स्टॉप स्पीड काय गेली आहे 110 यावाल्या स्पीडोमीटरवर आणि आताचं स्पीड 95च्या अराउंड आहे. मित्रांनो तुम्हाला इथे लाईट दिसते ती होती आपली 7वी ओव्हरटेकिंग. मी तुम्हाला दाखवू नाही शकलो, सॉरी. गजब बेइज्जती यार. लोक ही ज्या लोकांना आम्ही ओव्हरटेक केला होता तीच लोक आम्हाला आता ओव्हरटेक करते. नाही पॅरलर चालू आहे. नाही कोण पण कोणाला ओव्हरटेक नाही करत. पॅरलर चालू आहे. आता आम्ही हिला ओव्हरटेक करताय बघा. बाय बाय यार. ही पण आम्हाला दुसऱ्यांदा ओव्हरटेक करते, आम्ही पण हिला दुसऱ्यांदा ओव्हरटेक केला. काय तर मित्रांनो इथे 15 मिनिटं थांबून फायनली आम्ही सुटलो कल्याणच्या आउटरवरून. आता कल्याण आहे. तर मित्रांनो अराईव्ह करत आहे कल्याण जंक्शनला. आणि समोर आहे बघा LSTEMU ते सॉरी कुठली ती विसरलो यार. डोक्यातच नाव होतं विसरलो. मला जर तुम्हाला ही EMUचं नाव आठवत असेल तर प्लीज सांगा. अराईव्ह झालो आहे फायनली आपलो कल्याणला. तर मित्रांनो हे बघा इथे क्यूटचा कुत्रा झोपलेला आहे. आणि मित्रांनो एक्सप्रेस ट्रेन कुठली आहे मित्रांनो 126 काहीतरी लिहिलं आहे. बट ओव्हरटेकिंग होणार आहे बनारस. अरे 12 वाजताची बनारस एक्सप्रेस आहे रे. बनारस सुपरफास्ट एक्सप्रेस एवढंच लिहिलं आहे. तर मित्रांनो समोर उभी असलेली गाडी LTT बनारस एक्सप्रेस आहे आणि आपली गाडी सुटलेली आहे. आता आपली गाडी कर्जतला थांबणार. बारा वाजून 2 मिनिटं झाले. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आलेली लोकल 11 वाजून 43 मिनिटांची आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 3 ही लोकल 11:43 मिनिट की आणि जाने वाली ही लोकल है. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आलेली लोकल 11 वाजून 43 मिनिटांची आणि टाटा टाटा कल्याण जंक्शन. पुन्हा एकदा आम्ही भेटणार आहे. फक्त एक आठवड्यात आम्ही पुन्हा एकदा भेटणार आहे. जर्नीच्या बद्दल बोललं गेलं 2 दिवसात, पण ब्लॉगच्या हिशोबाने बघितलं गेलं तर 1 आठवड्याच्या आसपास आम्ही भेटू परत एकदा. बाय बाय कल्याण जंक्शन. उल्हासनगर. तर मित्रांनो आलेला आहे फिलहाल बदलापूर आणि इथे मी एक फ्लॅट विकत घेतल्याबरोबर माझं सेकंड होम टाऊन द वन अँड ओनली बदलापूर. जंक्शन. नेरळ जंक्शन रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो नॉर्मली स्लीपर क्लासचा वॉशरूम चांगला नसतो, पण हा जरासा चांगला आहे बघा. मिरर विंडो
नल, हँडवॉश, कमोडला राहून द्या, लाईट्स आणि अजून बाकी संपला. आणि दुसऱ्या टॉयलेटला हे आहे आपला इंग्लिश टॉयलेट आहे, कमोड. तर मित्रांनो हे बघा, कर्जतच्या आउटरला बँकर्स तयार आहे आपल्या गाडीसाठी. आता आपल्या गाडीच्या मागे हे बँकर्स लावणार. What a beautiful curve. फायनली रीच एट कर्जत. आपली 100 किलोमीटरची जर्नी झालेली आहे. कर्जत फायनली एकदाच तू आलाच. धन्यवाद कर्जत स्टेशन यायला. गाडीने आपला एक जोरदार हॉर्न मारलेला आहे. हे बघा गाडी सुटली. गाडी बोला पानी वाला पानी बोतल. बोला पानी वाला. बोला पानी वाला पानी बोतल. फायनली डिपार्ट फ्रॉम कर्जत. हां त्याच्यानंतर आपली गाडी डायरेक्ट पुण्याला थांबणार आहे. आपली गाडी लोणावळ्याला अजिबात नाही थांबणार आहे आणि शिवाजीनगरला पण नाही. टाटा कर्जत पुन्हा एकदा भेटणारच आहे आपण. त्याच्यानंतर मित्रांनो कर्जत ते खोपोली पण लोकल ट्रेन लाईन आहे, पण ती फक्त सिंगल लाईन आहे. मतलब ती पळासदरी, आपला केळवली, डोलवली, लवजी आणि खोपोली सगळं सिंगल लाईन आहे. मतलब जी ट्रेन अप डायरेक्शनमध्ये जाते तीच ट्रेन डाऊन डायरेक्शनमध्ये येते. येस, आपल्या कोकणसारखं आहे कर्जत ते खोपोली. बाकी कुठे पण तुम्हाला हे नाही भेटणार, कुठे पण तुम्हाला सिंगल लाईनचा रूट नाही भेटणार. फक्त कर्जत ते खोपोली हाच रूट आहे सिंगल लाईनचा. स्किपिंग पळसदरी मित्रांनो, त्या साईडला परसदरी आहे आणि हे बघा इथे पण आहे. हो, इथे फक्त बोर्डच होता, बाकी काहीच नाही. बिलकुल आपल्या भोके रेल्वे स्टेशनसारखा एकच प्लॅटफॉर्म आहे. फक्त दुसऱ्या साईडला बोर्ड आहे, पण तो प्लॅटफॉर्म गिरला जातो आणि सेम टू सेम इथे पण आहे तेच. तर मित्रांनो आता मी टॉर्च लावून व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे. हे बघा मित्रांनो, आपल्या जर्नीची तिसरी टनल. आम्ही फिरवलं टनलमध्ये. ओके, टनल गेली. मित्रांनो चौथी टनल आपल्या जर्नीची. तर मित्रांनो ह्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार नाही की कितवी टनल आहे आपल्या जर्नीची, फक्त टनल दाखवणार. हे बघा मित्रांनो खंडाळा त्या साईडला आहे. हे बघा मित्रांनो खंडाळा. हे बघा मित्रांनो इथे तुम्हाला जर शहर साईड वाटतं, शहरासारखा वाईब. हे बघा इथे लिहिला पण होता स्टेशन बोर्ड खंडाळा. स्किपिंग खंडाळा.
बघा मित्रांनो रोड खंडाळा, रात्रीचे वाजले 1:30. गाडी 5 मिनटं डिले, एक्झॅक्ट 5. हे बघा हॉटेल्स पण आहे. तर मित्रांनो हे बघा त्या साईडला एक एक्सप्रेस ट्रेन आहे. मित्रांनो आम्ही पोहोचलोय लोणावळ्याला. लिटरली आम्ही लोणावळ्याला आहे. वैसे इथे दाखवलं आहे की ही गाडी लोणावळ्याला स्किप करणार आहे. बघूया खरंच करते की थांबते आहे. बाकी स्किप करणारच आहे. हा याच्या शेड्यूलमध्ये, ह्याच्या शेड्यूलमध्ये आहे लोणावळा स्किप. तर बघा मित्रांनो किती साफ सुथरं आहे लोणावळा स्टेशन. वैसे एवढं पुढे तर आलीच आहे गाडी, पण थांबणार बाई. थांबते जरा जरा करून. बाई खरंच थांबली. मित्रांनो खरंच लोणावळ्याला ही गाडी थांबली. बाकी हॉल्ट तर नाही. आणि हे बघा अर्ध्यापेक्षा जास्त गाडी वैसे मी बाहेरच आहे. बघा मित्रांनो हा 2 नंबर प्लॅटफॉर्म आणि 3-4 असे करत करत लोकल ट्रेनचे पण आहे. तर मित्रांनो मला ना जरा जरासं घाबरलं होतं, कारण की हे झाडं आहे बघा असे क्रीपी तरीके से हलता ना. थांबा, असे क्रीपी तरीके से हलता ना की मला घाबरे होते. आणि हे बघा आतमध्ये लाईट बंद चालू होते. भाई हे काय. आणि झाडं पण किती जोराने हलत आहे भाई. मी तर भाई पूर्ण थरथरते. मला घाबरायला येतं, कारण की मी भूतावर विश्वास करतो. तर मित्रांनो माहिती नाही एवढं लवकर निघालो आम्ही लोणावळ्यावरून. मित्रांनो आता मी तुम्हाला झाडाचं हे दाखवते ना, त्याच्या लिटरली 20 to 25 सेकंडमध्ये गाडी सुटली आपली. मित्रांनो इथे किती सारे लोकोमोटिव्स आहेत.
तर मित्रांनो आता 5 मिनिटं अगोदर आहे बघा, गाडीची स्पीड 115 झाली होती. मला माहिती पण नाही बघ. हे बघा मित्रांनो, आता 110 वर आहे गाडी आणि गाडी 115 वर मॅक्स जाऊन आली आहे. मित्रांनो मी आता जस्ट उठलो. 1 तास मी झोपलो, 1:30 वाजता झोपलो. आता फिलहाल तर 2:30 वाजता आणि आता उठलो. काय टायमावर उठलो. आता जस्ट शिवाजीनगर येतोय. आता हे शिवाजीनगर 1 किलोमीटरपेक्षा जास्त कमी अंतरावर आहे. फायनली एंटर इन पुणे शिवाजीनगर. तर बघा मित्रांनो, तुम्हाला समोर शिवाजीनगर दिसत असेल. तर मित्रांनो, माझ्या राईट हँड साईडला आहे शिवाजीनगर स्टेशन. फायनली पोचलो शिवाजीनगर पुणे. इथे आपली गाडी स्किप करणार आहे. ती सीधा थांबणार आहे पुणे जंक्शन. हॅलो, तर मित्रांनो, जी डेक्कन क्वीन मुंबई CSMT वरून पुणेसाठी निघाली होती. ती डेक्कन क्वीन आहे बघा, इथे जस्ट उभी आहे. हे बघा, डेक्कन क्वीन पुणे जंक्शन. हे बघा मित्रांनो, इथे पण कुठले तरी गाडीचे रेक्स आहे. कुठले बघू, शताब्दी एक्सप्रेस. ही कुठली शताब्दी एक्सप्रेस आहे भाई? छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई को जाने वाली 1-2-1-1 से सोलापुर छत्रपति शिवाजी. हे बघा, सिमेन्स EMU. बाय द वे, आम्ही अराईव्ह झालोय पुणे जंक्शनला. आणि समोर शताब्दी एक्सप्रेस सुद्धा उभी आहे.
तर मित्रांनो माहिती नाही सिमेंट CMU कुठे राहते बट ह्याच्यातच जात असेल कारखान्यात आपल्या माझा मतलब सायडिंगला वट्टो गाडी सायडिंगला चालली आहे. मित्रांनो ती शताब्दी एक्सप्रेस पण निघाली माहिती नाही कुठे जाते. बघा हे बघा मित्रांनो शताब्दी एक्सप्रेस. प्लीज तुम्ही कॉमेंट करून सांगा ही कुठली शताब्दी एक्सप्रेस आहे. हे बघा ही कुठली आहे शताब्दी एक्सप्रेस. इथे गेलेलं आहे पुणे हैदराबाद शताब्दी एक्सप्रेस. ओके तर मित्रांनो हिला आपण विस्टाडोम कोच आहे. जनशताब्दी एक्सप्रेस सारखा या गाडीला पण विस्टाडोम कोच लावला जातो. हे बघा मित्रांनो EMD WDM 3D आणि हे बघा जरा जरा करून गाडी आपली मागे जाते. हे बघा दिसतोय. हो गाडी सुटली आणि इथे साईनगर शिर्डी काय दिलंय. इथून तर गाडी शिर्डीला जात पण ना. लिटरली मित्रांनो इथे लिहिलंय साईनगर शिर्डी. फायरवे डिपार्ट फ्रॉम पुणे. गाडी एक्झॅक्ट 5 मिनिटं थांबली आहे पुण्याला. तर मित्रांनो मी आता जे झोपतोय तर माहिती नाही आता कुठे भेट होईल. डिपार्ट फ्रॉम दौंड. मी जस्ट आता उठलो मित्रांनो, जस्ट आता.
डिपार्ट फ्रॉम डॉन जंक्शन. तर मित्रांनो हे बघा सूर्य केवढं जवळ, सूर्य आणि चंद्र केवढं जवळून दिसतोय बघा. जर मी झूम नाही केलं तर असा दिसतो. भाई स्पीड बघा. हो भाई 117. By top speed 120. Oh shit. आम्ही एक स्टेशनला उठे ते स्किप करताय. हो भाई 121 टॉप गेले बाबा. ते एरर आहे ना, मग त्याला करेक्ट कसं करतात ते मला चांगल्यापैकी येतो. भाई बघा मित्रांनो 121 टॉप स्पीड गेली. मित्रांनो स्पीड बघा टॉप किती गेली, 125. What the hell? What the heck? मित्रांनो स्पीड 125 गेली. आता पण या ट्रेनला चरबी कमी नाही. 127. भाई मेरे शांत हो भाई. भाऊ शांत हो ना. भावा शांत हो भाई. 130 गेले टॉप स्पीड. Oh shit. 131 स्पीड पर है भाई. भाई तर मित्रांनो मी 4:30 नंतर प्रत्येकदा झोपलो होतो. आता वाजताय 5:30 आहे बघा. आता जो स्कूल वाडीवरून निघालो. आता इथं गाडी थांबणार मोहोळ, मग त्यानंतर लास्टली सोलापूर. मित्रांनो पुढे सोलापूर तर मित्रांनो हा जो आता तुम्हाला पूल दिसणार थांबा पांढऱ्या कलरचा येतो बघा मित्रांनो, हा पुण्यापासून येतो. ती सेम डिझाईन आहे, फक्त असं मध्ये ग्राउंड येऊन असं होतं. बाकी सेम डिझाईन आहे, पुण्यापासून येतं. बघूया आता संपतो की नाही पुढे. रीच एट सोलापूर. सोलापूर रेल्वे स्टेशनला तुम्ही माझ्या फ्युचर ब्लॉग मध्ये बघा. अक्कलकोट मी पूर्ण फिरणार आहे. सोलापूर रेल्वे स्टेशन पण दाखवेल. तर मित्रांनो पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. या ब्लॉगला चला मित्रांनो एंड करूया आम्ही. थँक्स फॉर वॉचिंग.